जय महाराष्ट्र. मी वेदश्री तांबडे. एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूयात एंटरटेनमेंट विश्वातील काही घडामोडींना. आमिर खानच्या आगामी दंगल सिनेमातलं तिसरं गाणं रिलीज झालंय. गिलहरिया असं या गाण्याचे बोल आहेत. गीता फोगटच्या भूमिकेतील फातिमाच्या आयुष्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलंय. आमिर खानच्या दंगल चित्रपटात अभिनेता गिरीश कुलकर्णी दिसणारे. नुकतेच आमिर खानच्या दंगल चित्रपटातलं तिसरं गाणं रिलीज झालंय. त्यात एका दृश्यात आमिर खानच्या मोठ्या मुलीचा कुस्ती प्रशिक्षक म्हणून गिरीश कुलकर्णी दिसतोय. शाहरुख खानचा आगामी रईस सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. 7 डिसेंबरला रईसचा पहिला ट्रेलर रिलीज होणार आहे. दरम्यान शाहरुखने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तोही चाहत्यांना 7 डिसेंबरची वाट पाहायला सांगतोय. किंग खान शाहरुख आणि दबंग सलमान खान हे दोघं लवकरच एकत्र पाहायला मिळणार आहेत. 4 डिसेंबरला संपन्न होणाऱ्या 7 स्क्रीन अवॉर्ड्सच्या मंचावरती हे दोघं एकत्र दिसतील. शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी तिसऱ्यांदा एकत्र पाहायला मिळणार आहे. इम्तियाज अलींच्या आगामी सिनेमात ते एकत्र झळकणार आहेत. नुकतेच या सिनेमाचा फर्स्ट लुक रिलीज झालाय. सलमान खानने हा फर्स्ट लुक रिलीज केलाय. रॉकस्टार आणि तमाशानंतर रणबीर कपूर आणि इम्तियाज या तिसऱ्यांदा एकत्र येत आहेत. यात रणबीरचा कॅमियो रोल असणार आहे, तर शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 2017च्या 11 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होईल. ए दिल है मुश्किल नंतर रणबीर आगामी ड्रॅगन चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटातील कथानकामधील पात्रासाठी दिग्दर्शक आयान मुखर्जीसह रणबीर कपूर देखील मेहनत घेताना दिसतोय. या ॲक्शन चित्रपटातील स्टंटसाठी रणबीर विशेष प्रशिक्षण घेतोय, ज्यामध्ये शारीरिक तंदुरुस्तीसह कथानकाला आवश्यक असणाऱ्या स्टंट्सचा देखील समावेश आहे. दबंगल सोनाक्षी सिन्हा आता ॲक्शन स्टार म्हणूनही ओळखण्यात येते. तिचा आगामी सिनेमा नूर ही वेगळ्या धाटणीचा असणार आहे. या सिनेमात तिने पत्रकाराची भूमिका साकारली आहे. याबद्दल बोलताना चांगले चित्रपट जर आपल्या नावावर यावे असं वाटत असेल तर कधी कधी पसंत न पडलेल्या संहितेला नाही म्हणता आलं पाहिजे असं तिने सांगितलंय. दगडी चाळ आणि त्यात दडलेली अरुण गवळीची गुन्हेगारी दुनिया आता रुपेरी पडद्यावर उलगडणार असून या सिनेमात अर्जुन रामपाल अरुण गवळी उर्फ डॅडींच्या भूमिकेत दिसणार आहे. अर्जुनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून त्याचा या सिनेमातला फर्स्ट लुक शेअर केलाय. येत्या 2 डिसेंबरला विशाल पांड्या दिग्दर्शित वजा तुम हो हा सिनेमा रिलीज होणार होता, पण आता या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. मागच्या महिन्यात लागू झालेल्या नोटाबंदीचा फटका या चित्रपटाला बसू नये यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अठ्ठावीस ऑक्टोबरला रिलीज झालेला अजय देवगणचा शिवाय आता 100 करोड क्लबमध्ये दाखल झालाय. यासाठी शिवायला 31 दिवसांचा कालावधी लागलाय. 30 नोव्हेंबरला युवराज सिंग आणि हेझल केच यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या लग्नानंतर हेझलला नवीन नाव मिळालंय. तिचं हेझल हे नाव बदलून ते गुरबसंत कौर असं नवीन नाव ठेवण्यात आलंय. कहाणी 2 मध्ये विद्या दुर्गा राणी सिंगची व्यक्तिरेखा साकारतीये. या सिक्वेलमध्ये अर्जुन रामपालही आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संपूर्ण सिनेमात तुम्हाला विद्या झोपलेलीच दिसेल असं अर्जुन रामपाल म्हणालाय. संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाची निर्मिती होते. राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटामध्ये रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका साकारताना दिसणार आहे. पण संजय दत्तला आपल्या भूमिकेत रणबीर कपूरची निवड आवडलेली दिसत नाहीये. नुकतंच संजय दत्तने आपल्या घरी झालेल्या पार्टीमध्ये रणबीरची फिरकी घेतली. यामुळे खुद्द रणबीर देखील हैराण झालाय. कृती सेनन, राजकुमार राव आणि आयुष्मान खुराना यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला बरेली की बर्फी हा सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची तारीख आता नक्की झाली आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी 21 जुलैला प्रदर्शित होणार आहे. कृती सेननने सोशल मीडियावर याबद्दलची घोषणा केली आहे.
गायक अरिजित सिंगने चाहत्यांना नाराज करणारं वक्तव्य केलंय. त्याने गाण्याच्या मैदानात शेवटचं वर्ष असल्याचे संकेत दिलेत. एका मुलाखतीमध्ये अरिजितने गायक 5 ते 6 वर्ष प्रेक्षकांना आनंद देऊ शकतो असं सांगत गाण्याच्या मैदानाला अलविदा करणार असल्याचे संकेत दिलेत. आगामी लघुपट चटणीमध्ये आदिल हुसेन, तिस्का चोप्रा आणि रसिका दुग्गल यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. हा सिनेमा भारतीय मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यावर बेतलेला आहे. प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला परदेशी महागड्या गाड्या बाळगण्याची इच्छा असते. त्यांच्या याच विचारावर हा लघुपट भाष्य करणार आहे. चित्रपटांप्रमाणे आता छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांचेही रिमेक बनताना दिसत आहेत. छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी मालिका श्रीमानजी श्रीमतीजीचाही रिमेक येणार आहे. या रिमेकमध्ये करिश्मा तन्ना झळकणार आहे. टेलिव्हिजन विश्वातील एक गाजलेली जोडी म्हणजे अभिनेत्री साक्षी तन्वर आणि अभिनेता राम कपूर. हीच सुपरहिट जोडी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे राम आणि साक्षीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी चाहत्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळते. तामिळसोबत हिंदीमध्येही सैराट सिनेमाचा रिमेक होणार असल्याची बातमी काही दिवसांपासून आली होती. आता तर हा सिनेमा पंजाबी भाषेतही येतोय. पंजाबच्या रांगड्या मातीत आर्ची आणि परशाचं प्रेम आता बहरताना दिसणार आहे. यासोबत एंटरटेनमेंट टॉप 20 मध्ये वेळ झाले. इथेच थांबायची. तुम्ही बघत राहा जय महाराष्ट्र.